नमस्कार मित्रांनो, प्रत्येक राज्यात किंबहुना केंद्राच्या वतीने सुद्धा कर्मचाऱ्यांना अनुषंगाने काही महत्त्वाच्या नियमांची आखणी केलेली असते। तसेच अनेकदा हे नियम स्वीकारार्ह असतात, पण काही प्रसंगी मात्र या नियम आणि अटींवर अनेक जण नाराजीचा सूर आढळत असतात। सध्या नोकरीच्या ठिकाणी अशीच एक अट आणि त्यांच्या अंमलबजावणीवरून वादंग माजला असताना थेट न्यायालयापर्यंत ही वाद पोहोचला आहे, जिथे सरकारी कर्मचाऱ्यांना हादरवणारा निकाल उच्च न्यायालयाने काल दिला आणि या निकाल काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा। चर्चेत असणारा हा निकाल दिला आहे जयपूर उच्च न्यायालयाने। दोनहून अधिक मुलं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये बढती अर्थात प्रमोशन देण्याचा राज्य शासनाचा निर्णयावर जयपूर उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे। इतकंच नव्हे तर कर्मचाऱ्यांना बॅकडेटेड प्रमोशन दिल्याबद्दल कारण सादर करण्याला लागणार असल्याचं याच्यातनं समजतंय। राजस्थानमध्ये प्रमोशन मुद्द्यावरून परिणाम होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी झाली। न्यायमूर्ती पंकज भंडारी आणि न्यायमूर्ती विनोद कुमार भारवानी यांनी राज्य शासनाच्या निर्णयावर अंतरिम स्थगिती आणत महत्त्वाचा निकाल सुनावला। 2001 मध्ये तत्कालीन राजस्थान सरकारने एक नोटिफिकेशन जारी करत त्या माध्यमातून प्रमोशन पूर्ततेसाठी 2 मुलांच्या मर्यादेची अट लागू केली होती। या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत 1 जून 2002 नंतर तिसऱ्या मुलाचा जन्म झाल्यास त्या सरकारी कर्मचाऱ्याला नोकरीच्या ठिकाणी मिळणारी पदोन्नती म्हणजेच प्रमोशन 5 वर्षासाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूने या निर्णयाची बरीच चर्चाही झाली होती। 2017 मध्ये राज्य शासनाने 5 वर्षाचा हा कालावधी 3 वर्षापर्यंत आणला होता। दरम्यान 16 मार्च 2023 मध्ये राज्य शासन इथं एक नवीन नोटिफिकेशन जारी केलं होतं, जिथं 2हून अधिक मुलं असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमोशन थांबवण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं होतं। या सर्व कर्मचाऱ्यांना बॅकडेटेड तत्वांवर प्रमोशन देण्यात आल्याचेही जारी केले होतं, बट ज्यानंतर त्यांनी प्रमोशन दिले त्याच्यावर त्यांनी कारण देण्याची गोष्टही यावेळेस सांगण्यात आली होती। बॅकडेटेड प्रमोशनमुळे नोकरीवरील पदाचा स्तर प्रभावित होऊन प्रमोशनमध्ये दिरंगाई होऊ असल्याचा सूर कर्मचाऱ्यांना आढळला आणि म्हणूनच त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकली, बट उच्च न्यायालयाने याच्या विरुद्ध ही याचिका फेटाळली आहे। आता हे फक्त काही आपल्याला जयपूर राज्यासाठी मर्यादित राहील असं नाही आहे, हे संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात येईल लवकरात लवकर। जे काही राज्य शासन असेल, केंद्र शासनाचा ऑलरेडी याच्यातनं काम सुरू आहे। केंद्र शासनाचा जर लागला तर मग राज्य शासन म्हणजे जे काही राज्य शासनाच्या नोकऱ्या असतील आणि केंद्राच्या नोकऱ्या असतील याच्यात हा नक्कीच प्रभाव पडणारा असणार आहे। सो हा महत्त्वपूर्ण आणि चांगली एक गोष्ट असणार आहे की लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी। चॅनलवर नसाल तर लाईक करा, शेअर करा, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा। धन्यवाद।